मंडळी, जे राम मंदिरात झालं तेच बाळूमामाच्या मंदिरात झालं। देवाच्या दारात पुन्हा चोरी झाली। बाळूमामांच्या देवस्थान ट्रस्टमध्ये चक्क 60,75,00,000चा महाघोटाळा झाला। हे फक्त चोरीची क्राईम बातमी नाहीये, हे लाखो भक्तांच्या विश्वासाला तडा देणारी बातमी। आयुष्यभर ज्यांनी साधेपणा, सचोटी, गोरगरिबांचा कैवारी म्हणून जगले ना, त्या बाळूमामांच्या देवस्थानमध्ये लुटारूंनी दरोडा टाकला आणि हा महाराष्ट्र पुन्हा सुन्न झाला। कोल्हापूरच्या बुदरगड मधलं अमदापूर, जिथं बाळूमामांनी संजीवन समाधी घेतली। लाखो कोट्यवधी भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे। संत बाळूमामांचं पवित्र धाम आहे, जिथं भक्तीचा महापूर वाहतो तिथंच आता लबाडीचा आणि बेईमानीचा काळा धूर पसरलाय। ज्या देवस्थानात माणसं मान खाली घालून नतमस्तक होतात, त्या पवित्र दरबारात पैशासाठी इमान विकलं गेलं। बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये चक्क 60,75,00,000चा महाघोटाळा आता उघडकीस आलाय। देवालाही न जुमानणाऱ्या या लुटारूंनी काय काय खाऊन टाकलंय हे ऐकलं तर तुमची मती गुंग होईल। जमिनीच्या नावावर यांनी दरोडा टाकला, देवस्थानच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी कसले कसले प्रताप केले हे बघून डोळे पांढरे होतात। 20 लाखाची जमीन, पण तिची कागदावर किंमत दाखवली 3 कोटी रुपये। एवढंच नाही, तब्बल 23 जमिनींच्या नोंदी गायब झाल्या। मालकी कुणाची पत्ता नाही। बकऱ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा पैसे खाल्ले। बाळूमामांच्या नावानं चालणाऱ्या या व्यवहारामध्ये 15,000 बाजारभाव असलेली बकरी चक्क 5,500 विकली। मेंढ्या बकऱ्यांच्या खरेदी विक्रीत तब्बल 41 कोटी रुपयांचा काळा बाजार झाला। म्हणजे जनावरांना सुद्धा सोडलं नाही या लुटारूंनी। देवाचं सोनं कुठं गेलं हा प्रश्न आज अनुत्तरित आहे। भाविकांनी किती श्रद्धेनं जमेल तसं अर्पण केलेलं सोनं चांदी कुठे गायब झालं? दागिन्यांची नोंद नाही, वजन नाही, वितळवण्याचा हिशेब नाही। भाविकांच्या दागिन्यांचा बाजार मांडून या चोरांनी स्वतःच्या तोंबड्या भरल्या का हा सवाल आहे। 2 वह्यांचा खेळ केला आणि बनावट कागदपत्र चर्चेचा विषय ठरला। एक वही उत्पन्नासाठी, दुसरी खर्चासाठी। कागदावरचे खेळ करून निव्वळ फसवणूक आणि विश्वासघात केला। या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह 3घांवर गुन्हा दाखल झालाय। पण धक्कादायक बाब काय माहितीये? या मॅडम अजून फरार आहे। पोलिसांचे हात अजूनही या चोरांच्या कॉलरपर्यंत पोहोचू शकले नाही। त्या काळच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्या छत्रछायेखाली हा सगळा सावळा गोंधळ चालला होता आणि संगनमतानं नेमणुका करून या लुटारूंना रान मोकळं करून दिलं गेलं असा गंभीर आरोप होतो। अयोध्येचं राम मंदिर असू द्या की मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर, आता अमदापूरच्या बाळूमामांच्या दरबारात सुद्धा पैशावर डल्ला मारल्याचे प्रकार समोर येत आहेत। अरे, देवाच्या दारात चोरी करणाऱ्या या लांडग्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। भाविकांच्या श्रद्धेचा जो खेळ या लोकांनी मांडलेला आहे त्यांना सोडलं नाही पाहिजे, कारण हा फक्त पैशाचा अपहार नाहीये, हा कोटी कोटी जनतेच्या विश्वासाचा खून। त्यामुळे यापुढे तरी किमान देवस्थानवर काम करणाऱ्या लोकांना देवाचा धाक राहील की नाही हा सवाल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा।